डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणणाऱ्या या आदिवासी महिला, हे दृश्य आहे बदलापूर जवळच्या चामटोली ग्रामपंचायत हद्दीतल्या देवळाची वाडी या आदिवासी पाड्यातलं. स्वातंत्र्यानंतर 78 वर्ष उलटली तरी इथल्या आदिवासी महिलांना पाण्यासाठी अशी वणवण करावी लागतीये. महत्वाचं म्हणजे देवळाची वाडी या आदिवासी पाड्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. मात्र 4 वर्ष होऊनही पाणी योजनेचं कामच पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे इथल्या महिलांना पाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागतीये. चामटोली ग्रामपंचायती अंतर्गत सह्याद्रीच्या डोंगर रांगेत 5 ते 6 आदिवासी पाडे आहेत. यात बेंडशीळ, चिकणीची वाडी, ताडवाडी, चाफ्याची वाडी, देवळाची वाडी या वाड्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये देवळाची वाडी या पाड्यासाठी 1,26,00,000ची पाणी योजना मंजूर करण्यात आली. त्या अंतर्गत पाण्याची टाकी, विहीर, पाईपलाईन, नळ जोडणी अशी कामं होती. मात्र 4 वर्ष उलटूनही ही कामं पूर्ण झालेली नाही. दुसरीकडे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला 1,02,00,000 रुपयांचं बिल अदा केलंय. ही योजना अर्धवट अवस्थेत असल्यामुळं इथल्या आदिवासी बांधवांचे, विशेषतः महिला वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. इथल्या महिलांना धुण्या भांड्यासाठी 4 ते 5 किलोमीटर पायपीट करत भोज धरण गाठावं लागतंय आणि तिथूनच पिण्यासाठी पाणी आणावं लागतं. पाण्याच्या समस्येमुळे इथल्या मुली शिक्षणापासून वंचित राहिल्यात. पाणी भरण्याच्या रोजच्या कसरतीमुळं देवळाच्या वाडीतील 95% मुली या शाळेतच गेल्या नसल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. 99% मुली शिकत नाही आणि शिकल्या पण नाही आमच्या आदिवासी पाड्यातल्या. याचं मेन कारण एक पाणी सुद्धा आहे आणि महिलांना मोलमजुरी करता येत नाही. पूर्ण दिवस रात्र पाण्याच्या मागे धावावं लागतं. मला पाण्यासाठी दिवसभर फिरायला लागतं, त्याच्यावरच पाण्यावरच दिवस घालायला लागतं आम्हाला. कुठं कोणी कामाला सांगितलं का कामाला पण जाता येत नाही. दिवसभर पाणी भरायचं, 3-4 वाजता दुपारचं जेवण जेवायचं, परत सकाळचे उठलं नाही का त्याच्याच मागे लागायचं. म्हणजे आमचे त्याच्यामध्येच दिवस जातात. कोणाच्या घरी पाहुणे नको जायला, माहेरी नको जायला, आहे ते दिवस रोजचे सारखेच आहेत. कपड्यांचे पण हाल आमचे, पाण्याचे पण हाल. आम्ही करायचं काय? टाकी बांधली तर ती नुसती बघण्यासाठी बांधली, ती करायचं काय आम्ही? आम्हाला नुसते सांगतात का नळ बसवलेत, पाणी येणार, आज येणार, उद्या येणार. करायचं काय? त्यांची आशा तरी किती करणार माणूस? ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या या भोंगळ कारभाराविरोधात स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सुक्रिया हंबीर यांनी आवाज उठवलाय. माहिती अधिकारांतर्गत त्यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ठेकेदाराला अदा करण्यात आलेल्या बिलांची माहिती मागवली आहे. तसंच या योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. आदिवासींच्या हक्काचं पाणी पळवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कारवाई न केल्यास इथले आदिवासी बांधव जनआंदोलन उभं करतील असा इशाराही त्यांनी दिलाय. आमच्या वॉर्डसाठी 1,26,00,000 रुपयाची योजना 21-22ला काम चालू केलेलं आहे. परंतु ती योजना फक्त अर्धवटच राहिली. नळ पण तुटले, पाईपलाईन पण फुटल्यात, विहीर पण अर्धवट आहे आणि टाकी पण अर्धवट आहे. आणि त्या योजनेचे 1,02,15,000 रुपये विड्रॉ करण्यात आलेले आहेत पैसे. तर ते तरीसुद्धा 30% पण काम झालेलं नाही. तर ते पाणी तर चालू होणारच नाही. या योजनेचे जे पैसे काढण्याच्या मागे BDO असतील, CO असतील, ग्रामसेवक असतील, परत आपले इंजिनियर असतील, पाणी पुरवठा अधिकारी शेख साहेब असतील, यांचा सर्वांचा हात आहे. त्यांनी ठेकेदारांना, कंत्राटदारांना हाताशी घेऊन त्यांनी परस्पर कामावर न बघता काम किती झालं, किती टक्के झालं आहे, त्या हिशोबाने त्यांना ठेकेदारांना सरळ पैसे काढून दिलेत. तर त्यांच्या सेटिंगनुसार तर ठेकेदार पण माजले, त्यांचे पैसे निघाले. नंतर त्यांनी पैसे खाल्ले आणि कामं स्टॉप केले. आता परत 30% पण काम नाही. आश्वासन दिलं ते 2023ला तुम्हाला घरी पाणी येईल. प्रत्येक लेडीजांना प्रत्येक वाडीमध्ये आश्वासन दिलं का प्रत्येक बाईला स्वतःच्या घरी नळ भेटणार आहे. या आशेने, या खुशीने बाया खूप उत्साहित होत्या. पण बायांनी 3 वर्ष वाट बघितली. आज येईल, उठेल, तरी बायांचे वन चालूच आहे. तर इथून आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये इथून तर भोस डॅमपर्यंत 5 किलोमीटर बायांना कपडे धुवायला जावं लागते. सकाळी 10 वाजता गेल्या तर बाया 5 वाजता येतात. तर ढोरांना पाणी नाही आणि परत प्यायला पण पाणी कमीच आहे. तर ही जल जीवन मिशन योजना आहे, जे संबंधित जेवढे अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी, त्यांच्या योग्य ती चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना योग्य ती न्यायालयीन कोठडी किंवा
त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, आमची पूर्ण आदिवासी समाजाची इच्छा आहे. एकीकडे केंद्र आणि राज्यातले सत्ताधारी भारत महासत्ता बनण्याची स्वप्न दाखवतायत, विकासाच्या वल्गना करतायत, तर दुसरीकडे बदलापूर पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये हे विदारक चित्र पाहायला मिळतंय. जिथं तिथं योजनेच्या नावाखाली ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचेच हात ओले होताना दिसतायत. या सगळ्यात भरडला जातोय तो तळागाळातला माणूस. इथल्या आदिवासी महिलांचं आता एकच म्हणणं आहे, भारत महासत्ता बनेल तेव्हा बनेल, पण निदान माझ्या वाट्याला आलेलं हक्काचं पाणी तरी मला मिळू दे. सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडव, एकमत न्यूज, चामटोली, बदलापूर.